प्रतिनिधी संतोष आवारे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. संतोष, काय सांगाल अहमदनगर मधल्या मतदान केंद्रांवर सध्या कसं चित्र दिसतंय? निलेश लंके यांनी सकाळीच मतदान केल्याचं आपण बघितलेलं होतं, ते बाहेर पडल्याचं बघितलं होतं. सध्याचे काय अपडेट्स आहेत आणि या अर्ध्या तास किंवा 40 मिनिटं म्हणता येईल, या 40 मिनिटांमध्ये किती मतदान झालं आहे, किती मोठ्या संख्येनं मतदार राजा बाहेर पडलाय? निश्चितच परा आज सकाळी 7:30 वाजल्यापासून या मतदानाला सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकतो, आपण पारनेर तालुक्यातील जे हंगा गाव आहे या ठिकाणी मतदान केंद्राला आलो आहोत. या ठिकाणी आता काही वेळापूर्वीच निलेश लंके यांनी मतदान केलेलं आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये ही जी लढाई आहे ती महायुतीकडून सुजय विखे तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके अशी ही लढाई आहे आणि ही लढाई जी आहे ती ही राज्यामध्ये लक्षवेधी लढाई म्हणून ठरलेली आहे. या मतदारसंघामध्ये 19,81,000 इतके मतदार असून यासाठी महसूलचे जे कर्मचारी आहेत ते 9,400च्या वर कर्मचारी या मतदान केंद्रावर काम करत आहेत. त्याचबरोबर 2026 असे बूथ देखील या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेले आहेत. आपण जर पाहायला गेलो की मतदान जशी सुरुवात झाली तसा अल्प प्रतिसाद जो आहे तो मतदारांचा मिळत आहे. लोक जे आहेत ते उन्हाच्या आधी बाहेर पडून मतदान करण्याच्या तयारीत आहेत. तसंच प्रशासनाने देखील जय्यत तयारी अशी केलेली आहे. अहमदनगर मतदारसंघामध्ये ही जी लढाई आहे ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिष्ठित केली होती. त्याचबरोबर जे महसूल मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांचे जे पुत्र आहेत सुजय विखे त्यांनी देखील ही लढाई प्रतिष्ठित केली आहे. आणि आता मतदार राजा हा कौल कोणाला देतो हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. निश्चितच संतोष, आज आहे निर्णायक दिवस. आज मतदार राजा आपला खासदार हा डिसाईड करणार आहे आणि त्यासाठी मोठ्या संख्येनं मतदाराच्या बाहेर पडताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.